हाय फ्रेंड्स, तर माझा थंबनेल पाहून तुम्हाला कळालंच असेल की मी आज तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे. तर आज मी तुम्हाला माझे संडे मॉर्निंग रूटीन शेअर करणार आहे. तर माझी मॉर्निंग आज खूप लेट झाली होती, तर म्हटलं चला चहा वगैरे घेऊया. तर चहा वगैरे घेतली आणि आयुषने दूध वगैरे घेतलं. इकडं हर्ष झोपला होता, कारण आज तो सकाळी लवकर उठलेला, मग तो पटकन झोपतो, त्यामुळे मग म्हटलं चला तो झोपला आहे तोपर्यंत आपल्याला कपडेही वॉश करायचे आहे. तर ते काढून घेऊया अगोदर, कारण बेडशीट वगैरे मला वॉश करायचं होतं आज, कारण संडेला मी करतच असते. कारण या 2-3 दिवस झाले आमच्याकडे सारखा पाऊस होता आणि आज छान ऊन पडलेलं, त्यामुळे मग ते काढून घेतले. त्यानंतर अंघोळ वगैरे केली आणि आज आयुषलाही अंघोळ घालायची होती, कारण रोज तो त्याच्याच हाताने अंघोळ करतो, कारण मला रोज पॉसिबल होत नाही त्याला अंघोळ घालणे. रोज सकाळी थोडीशी घाई असते, त्याला स्कूलचा वगैरे टिफिन वगैरे करून द्यायचा असतो, त्यामुळे आणि हर्षही रडत असतो किंवा कधीतरी परेशानही करतो, त्यामुळे मग त्याची अंघोळ रोज घालणं शक्य होत नाही. मग संडेला मी अशी त्याची छान अंघोळ वगैरे घातली आणि आवरून दिलं. त्यानंतर मग म्हटलं चला आता कपडे एकदा मशीनला टाकून देऊया, कारण जर पावसाचं काही सांगता येत नाही, पाऊस कधीही येतो. तर म्हटलं चला अगोदर कपडे मशीनमध्ये टाकून देऊया, कारण आज जास्त कपडे होते, तर म्हटलं परत ते वाळणार नाहीत. मग त्यामुळे अगोदर मशीनला कपडे टाकले आणि आयुष आतमध्ये बाळाला झोका देत होता, कारण तो घरी असला की मग मला एवढं बघावं लागत नाही, कारण रडला की तो त्याला झोका देतो आणि छान खेळवतोही, त्यामुळे मग मी माझे कामं थोडेसे रिलॅक्सपणे करू शकते. त्यानंतर इकडं दूध वगैरे आलं होतं, मग म्हटलं चला दूध वगैरे तापवून घेऊया आधी. तर मी आता इकडे गाईचं दूध लावलेलं आहे, कारण आपण जेव्हा बाळाला फिडिंग करतो तेव्हा गाईचं दूध थोडंसं घेणं चांगलं असतं असं म्हणतात, त्यामुळे मग गाईचंच लावलेलं आहे. मग इकडे पूजा वगैरे करून घेतली. पूजा वगैरे झाल्यानंतर मग इकडे हर्ष उठला होता, तर आयुष त्याला झोका देत होता. म्हटलं तो खेळतोय तोपर्यंत चला जेवणाची तयारी करून घेऊया. मग इकडे मी भाजी वगैरे करायला घेतली. आज डोसे करायचे होते, मग त्याच्यासोबत बटाट्याची चटणी करून घेतली. तर मला उकडलेल्या बटाट्याची चटणी नाही आवडत, त्यासोबत अशी चटणी आवडते, त्यामुळे चटणी वगैरे केली. आणि काल इडली बनवली होती, तर त्यातलंच पीठ शिल्लक राहिलेलं, तर ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं. तर म्हटलं चला आज त्याचे डोसे करून घेऊया. मग इकडे डोसे करायला घेतले. मग आयुष त्याला झोका देत होता, नाहीतर मग मला सारखंच पळावं लागतं, झोका द्यावा लागतो आणि कामही करावे लागतं. तर मग आज थोडंसं शांतपणे मी माझे काम करत होते. मग इकडे डोसे वगैरे केले आणि आज जेवण आणि नाश्ता सोबतच होता, कारण उठायलाच लेट झाला होता. तर म्हटलं जाऊ द्या आता नाश्ता आणि जेवण एकच. तर मग अगोदर नाश्ता वगैरे करून घेतला आणि आयुष्य इकडं त्याला झोका देत देत टी व्ही बघत होता. तर म्हटलं चला अगोदर नाश्ता करून घेऊया. मग इकडं नाश्ता वगैरे केला आणि म्हटलं चला आता भांडे वगैरे क्लीन करून घेऊया, तो खेळतोय तोपर्यंत. मग इकडे किचनमध्ये भांडे वगैरे पूर्ण क्लीन वगैरे करून घेतले, किचनवटा वगैरे पूर्ण आवरून घेतला. आणि त्यानंतर मग हर्षची मालिश करायची होती, त्याची मालिश वगैरे केली. मग त्याला आंघोळ वगैरे घातली आणि आयुषचं असं मध्ये मध्ये चालूच असतं सुट्टीच्या दिवशी, मम्मी काय करते कशी करते तो बघतच असतो आणि तो माझ्या मागंच फिरत असतो सुट्टीच्या दिवशी. प्रत्येक कामामध्ये मी झोका द्यायला लागले की तोही झोका देतो. आणि त्यानंतर म्हटलं चला आता तो झोपला होता, तर म्हटलं थोडंसं चेहऱ्याकडे लक्ष देऊया, कारण प्रेग्नेन्सीनंतर माझा चेहरा खूप डल झाला आणि लक्षही देणं झालं नाही चेहऱ्याकडे माझं, कारण कामहीच होत नाही. त्यामुळे मग बर्फाने वगैरे असं छान क्लीन करून घेतलं. त्यानंतर मग म्हटलं चला आता थोडंसं स्क्रब वगैरे करूया चेहऱ्याचं. ह्याच्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आणि दूध घेतलेलं, दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं, याने छान स्क्रब होतं चेहऱ्याला. मी खूप दिवसाचं हेच यूज करते आणि माझ्या चेहऱ्याला छान स्क्रबिंग होतं याने. तुम्ही देखील ट्राय करून बघा, खूप छान आहे स्क्रब आणि होममेड आहे पुन्हा, त्यामुळे हे आपण करू शकतो घरच्या घरी, जर आपल्याला बाळामुळे कुठे जाणं होत नसेल बाहेर तर. त्यामुळे मग मी घरीच असं स्क्रबिंग करून घेतलं. त्यानंतर छान असा चेहरा क्लीन करून घेतला. तुम्ही बघू शकता स्क्रबिंग नंतरच थोडंसं माझ्या चेहऱ्यावरती ग्लो आल्यासारखं झालं. आणि मग मी हिमालयाचं फेस पॅक लावून घेतलं. हिमालयाचं फेस पॅक हे मी नेहमी यूज करते, हे खरंच खूप छान आहे. स्क्रबिंग केल्यानंतर आपण, जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.